तालुक्यातल्या अनवर्दे खुर्द मी तापी काटवाळचं राहणार आहे. फक्त उद्देश एक की आपण या छोटे खाणी कार्यक्रमात जेव्हा येतो तर तेव्हा बऱ्याचदा लोकांना आपण जे काम करत असतो काम करताना ज्या कापूस लावताना बोलणं सोपं आहे, करणं कठीण आहे. कारण की ज्या कापूस लावताना असंख्य अडचणी येतात. येत्या शब्द बाकी ज्या कापूस लावतो त्या असंख्य आपल्याला विचार चालतात की मुलीचं लग्न करून टाकू, घर बांधून टाकू, शेतगार असे सोडून टाकू. तर कापूस नाही पिकला त्यासारखं वाईट कोणतंच नाही. तर त्याच्याकरता मी तुम्हाला साधक बाधक याच्यात गोष्टी सांगेल की सर्वात आधी आपण ज्या कापूस लावतो ह्या तुमची जमीन आणि माझ्या जमिनीमध्ये जमीन आसमानचा फरक आहे, बरोबर. पहिले सर्वात आधी ही जी कंपनी आहे राशी सीड्स ही 1972 साली उदयास आली आणि गेल्या 50 वर्षापासून राशी नवनवीन वाण आपल्याला देण्याचा प्रयत्न करते. इथे जे चेअरमन आहेत रामास्वामी, एक साध्या कुटुंबातील एक माणूस होता, पण त्याने आज एवढं मोठं स्ट्रक्चर उभं केलं आणि शेतकऱ्यांना नवीन संशोधन करून ते वाण देण्याचा प्रयत्न करत आहेत. सर्वात महत्त्वाचा मुद्दा, जेव्हा आपण कापूस कापूस लावताना आपल्या मनात 2 शंका येतात. ती कोणत्या बिवळ कापूस चांगला आहे. 2 बिवळ कापूस चांगला येतो, एक गव्हाचा बिवळ आणि दुसरं एक मिरचीचं बिवळ. पण सर्वात जर चांगला कापूस पिकत असेल तर गव्हाच्या बिवळावर पिकतो. मी म्हणतो म्हणून नाही. जेव्हा तुम्ही गहू हार्वेस्ट केल्यानंतर जी काडी शिल्लक राहते त्या काडीला जर तुम्ही शिल्लं तर त्यातून पांढऱ्या कलरची भुकटी निघते. तर ते दुसरी तिसरी काही नाही, तो सिलिका नावाचा पदार्थ असतो आणि ते बीटी कापसाला कधी उपयुक्त ठरतो. पण आपण काय करतो, आपल्या गडी माणसाकडे गहू निघाला की माचीस देतो, कागद देतो आणि त्याला पेटून येतो. काय पेटवतो त्याच्या मागचं कारण मी तुम्हाला सांगतो. कारण की जून जुलै ऑगस्ट महिन्यात खुरपणीला खूप त्रास येतो तुम्हाला, म्हणून तुम्ही पेटून येतात. तर सर्वात महत्त्वाचा मुद्दा, एप्रिल किंवा मे महिन्यात जेव्हा तुमच्याकडे ट्रॅक्टर असेल त्या ट्रॅक्टरमध्ये जे कल्टिवेटर आपलं रोटावेटर असतं त्या रोटावेटरने बारीक तुकडे केले तर तुम्हाला कधी ते चांगलं असेल. दुसरी महत्त्वाची गोष्ट, तुमची जी जमीन आहे ती तुमची जमीन नांगरटी करणं मस्त राहील. नांगरटी करणं हे त्यासाठी मस्त राहील का आणि कशामुळे. नांगरटी याच्यासाठी करायची की जेणेकरून आता मी जी जमिनीत राहतो, माझी जमीन कमीत कमी 20 ते 25 फूट खोल काडीची जमीन आहे. आमच्या जमिनीत जर खोल नांगरट केली तर आमच्या पिकाला आड बसत नाही. का बसत नाही? कारण की ती पाणी धरून बसते, त्याच्यामुळे तिच्यात पांढरट चुनखडी नाही. तुमच्याकडे ज्या जमिनीत आहेत तर याच्यामध्ये पांढरट चुनखडी आहे आणि ती जी जमीन आहे ती पाणी पडल्यानंतर पाणी शोषण करते आणि जमीन वापशावर आणते. तो प्रकार आमच्या जमिनीत नाही. तर त्याच्याकरता तुम्हाला काय करायचं आहे, तुमची जमीन नांगरटी करणं मस्त आहे. नांगरटी करायची, वखरपाडी करायची. वखरपाडी केल्यानंतर तुम्ही जेव्हा कापूस लावतात तर कापूस लावताना एकच काम करायचं, तुम्ही जे करत नाही त्याला पठाल करायची. पठाल समजते सर्वांना. पठाल याचा अर्थ सिमेंटचा किंवा लोखंडी पोल फिरवायचा. का फिरवायचा? जसं की मी अंगणात कपडे घातले, याला प्रेस केली नाही तर चांगलं दिसणार नाही. तर त्या हिशोबाने जमिनीला एकदा पठाल करायची. का करायची? कारण की आपण ज्या बी लावताना बऱ्याचदा काय होतं की समजून चला 2 एकर कापूस लावला, 50 झाडं अशी असतात की ते वाढत नाही, पिंगट असतात, पिवळट असतात, काही कापूस मोठा होऊन जातो. कळत न कळत आपल्या तोंडातून काही शब्दात काही बियाणं बोगस आलं. बियाणं बोगस नाही, बियाणं चांगलं होतं, पण ते जर पोकळ अवस्थेत पडलं त्याला खालून मातीचा जोम लागत नाही. जर तुम्ही एकदा पठाल केली आणि त्याच्यावर जर बी लावलं तर उगताना तजेलदार उगेल आणि चांगल्या पद्धतीने त्याला जोम लागू शकतो. या पद्धतीने करावं. सर्वात महत्त्वाचा मुद्दा, तुम्ही नांगरटी करतात, वखरपाडी करतात. काही लोक म्हणतील आमच्याकडे गहूच नाही, गव्हाचं बिवळच नाही, मग कापूस लावायचं नाही का. तर त्याच्याकरता माझा मोलाचा सल्ला असेल की ज्याच्याकडे गहूच नाही, गव्हाचं बिवळच नाही, तर त्या शेतकऱ्यांनी कुठून तरी कुटार आणायची. कुट्टी समजते ना तुम्हाला, गव्हाची कुटार. ती कुटार आणायची, 1-2 गाळं शेतात फेकून द्यायची, नांगरलेल्या शेतात. समजून त्याला सगळ्यांना कुटार नाही भेटली तर जो खातो तो गहू टाकायचा. जिथे आपण बी लावू तिथे 4-5 दाणे गव्हाचे टाकून द्यायचे. मला नाही वाटत एका एकरला पावभर बी गहू लागेल. 4-5 दाणे गव्हाचे टाकायचे. याचा अर्थ असाच, जसं आपण गणपती बसवताना पोत्यावर गहू टाकतो. 11 दिवसाचा जर गणपती असेल तर 9व्या दिवशी पाणी जोडतो त्याचं आणि 11 दिवशी तो गहू त्याचा पिवळा होऊन कोलॅप्सून भरून जातो. हा जो गहू टाकाल याला उपटायची गरज नाही. हा बी पण उगेल, गहू पण उगेल, पण कालांतराने गहू मोठा झाला का पिवळा होऊन कोलॅप्सून भरून जाईल. त्याला तुम्हाला उपटायची गरज नाही. म्हणजे तुम्ही जो बी काय कापूस लावला हा गव्हाच्या बिवळ लावला समजून चालेल. हे तुम्हाला त्यातले ऑप्शन मी तुम्हाला सांगितलं. सर्वात महत्त्वाचा मुद्दा, बीटी कापसामध्ये आपण एक लक्षात ठेवायचं की बीटी कापसामध्ये जेव्हा आपण 2 बी लावताना बऱ्याचशा लोकांची धारणा एक असते की आपण जे मजूर लावतो ते 2 बी टाकते, एखादी 3 बी टाकून तिला काय घेणं देणं नाही. पण ज्या 2 उगतात, 3 उगतात तेव्हा आपण त्याला उपटू शकत नाही. का उपटत नाही? कारण की आपली व्याख्या इतकी सोपी आहे. एका झाडाला 40 बोंड लागले, 2 झाड 70 लागतील असा आपण अंदाज मारतो. पण तसं कापसामध्ये घडत नाही. का घडत नाही? कारण की बीटी कापसामध्ये एक जे झाड असतं ते छत्रीसारखं होतं आणि 2 जे झाड असतं ते उभट वाढतात. त्याचा जो मधला गॅप असतो
त्या मधल्या गॅपमध्ये काहीच लागत नाही. तुम्ही सतत जाऊन पाहू शकता. तर याचा उद्देश असाच की बीटी कापसामध्ये सरळ तुम्हाला एकच काम करायचं आहे की बीटी कापसामध्ये जास्त करून एका जागेवर एकच झाड ठेवायचं. बहुसंख्य लोक अशी करतात की तुमचा कापूस गुडघ्यापर्यंत होऊन जातो तोपर्यंत बी सांधत राहतात त्याच्यात, बरोबर. काही गुडघ्याच्या वर कापूस येतो तोपर्यंत बी सांधत राहतात त्याच्यात. आणि त्याचा परिणाम काय होतो, झाड जर लहान असेल तर लहान झाडाचा जो रोग आहे किंवा आजार आहे त्या मोठ्या झाडाला ट्रान्सफर होत राहतो. म्हणून एकच लक्षात ठेवायचं, तुम्हाला जर बी सांधायचं असेल किंवा तुम्हाला जर खांडे भरायचे असतील तर मी तुम्हाला सर्वात सोपा उपाय सांगतो की आपल्याकडे जे वरणाचे द्रोण असतात पळदच्या पानाचे, जे त्यात आपण लग्नात वापरतो, ते द्रोण घ्यायचे. 2 एकर जर कापूस लावत असाल तर 2 एकरमध्ये कापसामध्ये कमीत कमी 100 किंवा 50 फुली बाद होतील तेवढे द्रोण भरून ठेवायचे. ज्या दिवशी इकडे कापूस लावला त्याच दिवशी त्या द्रोणमध्ये माती टाकायची, त्यात बी टाकून द्यायची. इकडचं पण उगेल त्याच्यात बी उगेल. फक्त तुम्हाला काय करायचं आहे, फक्त द्रोण उचलून ठेवायचं, त्याला फोडायची गरज नाही. तुम्ही जे बी ठेवाल तर तुमचा कापूस एकसारखा येईल, म्हणजे त्याला एक टाईप येऊ शकतो. तर तुमची फुली बाद होणार नाही आणि मागचा पुढचा कधीच होणार नाही. हे काम तुम्ही करू शकता. दुसरी महत्त्वाची मुद्दा, तुमचे जर 2 उगले असतील तर त्यातून एक काढायचं. कधी काढायचं, तुमचा कापूस कमीत कमी 18 ते 21 दिवसात झाला तर 2 असतील तर एक उपटायचं, एका जागेवर एकच झाड ठेवायचं. 3 असतील तर 2 उपटायचे. 18 ते 21 दिवसांनीच का म्हणतो याचं एकमेव कारण की झाड लहान असतं आणि त्यातून जर तुम्ही उपटलं तर समोरच्याला इजा पोहोचणार नाही. पण तोच प्रयोग जर तुम्ही 1-1.5 महिन्यात करायला गेले, एक उपटलं दुसरं उपटून येईल. म्हणून त्याला 18 ते 21 दिवसांनी त्याची विरंडी करायची. हा एक पहिला मुद्दा लक्षात ठेवायचा. दुसरी मुद्दा म्हणजे कापसामध्ये दिलं जाणारं खत. खतामध्ये असंख्य लोक चुकत त्याच्यातला भाग नाही. काही लोक, बहुसंख्य लोक कापसाला खाली युरिया बी टाकतात. युरिया काय टाकतात मला माहीत नाही. कापूसच जर एवढा आहे तर त्याच्या मुळा केवढ्या असतील हो. कापूसच जर एवढा आहे तर त्याच्या मुळाच नाहीत त्याला. तर तुम्ही जर युरिया टाकला तर युरिया ते उचलू शकत नाही. म्हणून टाकलेला युरिया तुमचा 100% वाया असेल. कापसात जर तुम्हाला खत टाकू शकता तर तुम्ही बेसल डोस टाकू शकतात किंवा तुम्ही जाड खत टाकू शकतात. जाड खत म्हणजे कोणतं, 10-26-26, 12-32-16, 18-18-10, 3-15, 3-19 हे कोणतंही खत वापरा. पण टाकताना ते कधी टाकायचं, तुमचा कापूस बागायत असो का कोरड असो, तुमचा कापूस 15 दिवसात झाला की त्याला खत जायला पाहिजे. का जायला पाहिजे याचं एकमेव कारण की झाड लहान असतं आणि तुम्ही जे खत टाकतात ते काही आज टाकलं म्हणजे उद्या लागू होत नाही. ते आज टाकलं म्हणजे त्याला कमीत कमी शिजून तयार व्हायला 35 ते 40 दिवस लागतात. म्हणजे आज टाकलं म्हणजे उद्या लागू होणार नाही. आणि बहुसंख्य वेळा तुम्हाला असं वाटेल, मी तुम्हाला असं म्हणणार नाही की पहिले खत टाका आणि त्याच्यावर बी लावा असं म्हणणार नाही. जर बी असेल इथे लावले तर 1 बिल्लाच्या अंतराने खत टाकायचं. याच्यात बी लोक प्रश्न करतात की काही लोक म्हणतात साहेब एवढ्या लांब टाकलं मिळेल का. याची चिंता तुम्ही करू नका. आपली घरात आपली लक्ष्मी असते, रोज ताट करते. आपल्याला ताट करताना सिस्टम पडून गेली मीठ लावायची. वाटली गरज तर मीठ लावतो, नाही तर त्याच मिठाने हात धुवून टाकतो. त्या पद्धतीने त्याचं खाद्य टाकून द्यायचं. उद्देश एक, बीटी कापसामध्ये जर तुम्ही पहिले जर टाकलं तर याचे परिणाम काय घडतात आणि जर लेट टाकलं त्याचे दुष्परिणाम काय घडतात समजून जरा तुमचा कापूस. बरेचसे लोक काय करतात, 1 महिना, 1.5 महिना, 2 महिना झाले, आम्ही सांगतो 2, आमचे पुढे 1 पॉल पुढे जातात, ते 3 टाकतात. टाकत त्याच्यातला भाग नाही, पण ते ऐवेळी टाकतात. समजून त्याला स्वीप 971 सारखं वाण आहे. याचा पिरियड 135 दिवसाचा आहे. आणि तुम्ही जर 60व्या दिवशी जर खत टाकलं ते खत त्याला 100व्या दिवशी लागेल. मग त्याच्या 75% कार्यक्रम आटपून गेलेला असेल. आणि त्यावेळेस जर तुम्ही त्याच्याकडनं अपेक्षा कराल की याने काहीतरी द्यायला पाहिजे तर कदाचित ते शक्य होणार नाही. म्हणून तुम्हाला खत आधी द्यावं लागेल. जसं कुकरमध्ये खिचडी केली तर 5 मिनिटात होते, तीच जर चुलीवर केली तर 25 मिनिटात होते. तर त्या पद्धतीने तुम्हाला ते काम करावं लागेल. ही काळाची गरज असेल, या पद्धतीने करावं. दुसरा जो डोस द्याल, कारण की कापसाचा डोस ठरलेला आहे 75 नत्र, 35 पुरत आणि 75 पालावशी. 1 एकरचं बोलतो आहे. टाकताना तुम्हाला 3 किंवा 4 वेळा विभागून द्यायचं आहे. टाकताना मी असं म्हणणार नाही की तुम्ही एका दमातच टाकला पाहिजे. 3 किंवा 4 वेळा विभागून द्यायचा. दुसरा जो डोस असेल तो निवड युरियाचा टाकायचा. पण युरिया जितका जुजबी टाकता येईल तितका जुजबी टाका. युरिया येणाऱ्या काळासाठी कॅन्सर आहे समजून चला. जितका युरिया तुम्हाला कमी करता येईल, कारण की भरमसाठ लोक युरिया टाकतात. युरियाचं फक्त 2च कामं असतात, फक्त झाड हिरवं करणं आणि वाढ करणं. याच्या पलीकडे दुसरा गुणधर्म त्याच्यात नाही. म्हणून बीटी कापसात जर तुम्ही आधी खत टाकलं तर त्याचे परिणाम चांगले काय घडतात. जर तुमचा कापूस 25 दिवसानंतर, समजा हे वाण आहे, राशी स्वीपसारखं वाण आहे, 40 दिवसानंतर गर्भावस्थेत जातं. गर्भावस्थेत जाणं याचा अर्थ असा, त्याला पानं, पात्या, फुलं, बोरावडी, बोंडे येतात आणि त्यावेळेस त्याला नत्र, स्फुरद आणि पालवची गरज भासते. ती न भरून निघाल्यामुळे ती पाती किंवा जे फूल असेल ते कुपोषित होऊन उपासमारीनं खाली घडतं किंवा पिवळी होऊन खाली घडतं. तिथून आपला एक प्रयोग चालू होतो, ते उचलतो आणि ते आपण दुकानदारापुढे मांडतो.
दुकानदार जर तुमच्या जवळचा असेल, खात्रीचा असेल, तुमच्या रोजचा असेल तर त्याच्याकडे जा, त्याला विचारा. त्याला जर तुम्ही विचारलं तर चांगल्या पद्धतीने तुम्हाला तो ट्रीट करू शकतो. पण तुम्ही तुमचा सोडून जर दुसऱ्याकडे गेले तर तुमचा स्कॅन झाल्याशिवाय राहणार नाही, एवढं तुम्हाला आज सांगतो. कारण की मग नंतर आपल्या डोक्यावर 5,000 डालकं चढतं. का? कारण की आपण सांगताना इतक्या प्रकारचे रोग सांगतो, तर तुम्ही तुमच्या गॅरंटीच्या दुकानदाराकडे जा, तो तुम्हाला व्यवस्थित माहिती देईल. कारण त्यासाठी ग्राहक हा देवता असतो. म्हणून माझी तुम्हाला नम्र विनंती असेल की जेणेकरून कापसाला खत टाकताना दुसरा डोस जर टाकायचा आहे तो फक्त अर्धी तर पाऊणच बॅग युरिया टाका, जास्त टाकू नका. तो 30 दिवस झाले का तेव्हा टाकायची. परत 60व्या किंवा 65व्या दिवशी तिसरा डोस टाकायचा, तो मिश्र खताचा टाकायचा. या पद्धतीने तुम्हाला खताचे डोस करायचे आहेत. दुसरी महत्त्वाची समस्या फवारणी. आपल्याकडे सत्यनारायणचा प्रसाद बदलून जाईल पण मोनोकोटोफासने ॲसिड बदलत नाही. बहुसंख्य लोक तेच मारतात. औषध वाईट नाही, तसंही मोनो बंद होणार आहे. जे काही कंपनीकडे स्टॉक येतो नील झाला की मोनो येणार नाही. मोनो मारण्याबद्दल माझं दुमत नाही, पण मोनो जर तुम्ही आज मारलं, मोनो आणि ॲसिफेड एकदा जर मारलं तर 100% तर काही कीड मरणार नाही. 5-10% झाडाच्या खाली असेल, पाण्याच्या खाली असेल, कुठेतरी वाचून जाते. परत जर तेच 8 दिवसांनी जर तुम्ही औषध घेऊन गेले, ते वाचलेलं कीड एकमेकाला सांगतं की जे मागच्या वेळेस पचवलं ते जे त्याला घाबरायची गरज नाही, ते त्याच्याने मरणार नाही. म्हणून त्याला आलटून पालटून पॉयझन पाजा. 5 पंपाचं लागलं तर 5च पंपाचं घ्या, 10 पंपाचं लागलं 10च पंपाचं घ्या. कारण तुम्ही जर त्याला आलटून पालटून जर पॉयझन पाजलं तर ते कीटक नपुसंक होतं आणि पुढच्या पिढीला जन्म देत नाही. हा सरळ त्यातला उद्देश असेल. या पद्धतीने करावं. बीटी कापसामध्ये 2 किंवा 3 वेळा बुरशीनाशक मारायचे. टिल्ट असेल, फॉलिक्युर असेल, कोनिका असेल किंवा साप असेल, हे कमीत कमी 3 ते 4 वेळा फवारणी टाकत राहायचं. का? कारण की ज्या दडक्याचा पाणी पडतो, दडक्याच्या पाणी पडल्यामुळे जर मातीचा थेंब जर बोंडावर उडला तर तिथून त्याला बुरशी डेव्हलप होते. तर त्या हिशोबाने खूप काही महागडं नाही आहे, तर ते तुम्ही 3 ते 4 वेळा अलग अलग फवारणीमध्ये टाकू शकता. या पद्धतीने करावं. बीटी कापसामध्ये सर्वात महत्त्वाची समस्या, आताही बरेचसे लोक पोलो मारत होते पांढरी माशी मारण्यासाठी. पोलो मारतायत आणि पोलोमध्ये 3-19 टाकून देतात 2 मूठ. तर तुम्ही पोलोमध्ये जर खत टाकून दिलं तर तुमचं पोलो न्यूट्रल होऊन जाईल. तर त्याच्याकरता तुम्हाला खतामध्ये पेस्टिसाईडच मारावं लागेल. त्याच्यात कोणत्याही प्रकारचं खत टाकू नका. लिक्विड टाकू शकतात, पण असं उचलून खत टाकू नका की जेणेकरून तुम्हाला त्याचा धोका होऊ शकतो. या पद्धतीने करावं. बीटी कापसामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा, बीटी कापसामध्ये आपण ज्या कोळपणी करतो, कारण की आपल्याकडे पद्धत आहे 3x3, 3.5x3, 4x4 या अंतराने कापूस लावतो. आणि ते कापूस लावल्यानंतर आपण काय करतो, त्याला खेटून कोळपणी करतो. इतकी खेटून कोळपणी करतो की त्याला फेसोफेस कोळपं देतो, वरून गोटा देतो, वरून पाय देतो. त्याला असं वाटतं पुरं तण निघून जायला पाहिजे, फक्त कापूस शिल्लक राहिला पाहिजे. पण तसं होत नाही. बीटी कापसामध्ये आणि नॉन बीटी कापसामधला फरक मी तुम्हाला सांगेल की नॉन बीटी कापूस ज्या तुम्ही चिमट्याने उपटायचे, त्या बऱ्याच लोकांचा चिमटा मुडायचा, वाकायचा. ज्या दिवसापासून बीटी कापूस आला, कोणाचाच मुडला नाही, कोणाचाच वाकला नाही. का? कारण की त्याच्यामुळं सोट होत्या, याच्यामुळं उथळत वर आहेत. त्याच्यामुळे तुम्ही जर दुपारच्या वेळेस पाणी पिले किंवा जेवायला बसले, तुम्ही कोळपणी करत असाल तर त्यावेळेस तुम्ही जर कोळपणी केली तर तुम्ही दुपारी जर बसले तर तुमचा कापूस तुम्हाला मेल्यासारखा दिसतो. याचं एकमेव कारण खूप जवळून कोळपणी केल्यामुळे त्या कापसाचे एक प्रकारे आपण हातपाय तोडतो असं म्हणा हरकत नाही. कापूस आमचा असो का कोणाचाही असो, तर त्याला कमीत कमी 4-6 बोट दुरून कोळपणी करायची. आपल्याकडे पाणी बी तेवढाच पडतो आणि धुवारी बी तेवढीच येते. 2 प्रकारची धुवारी असते, एक कोरडी आणि एक ओली. तर सर्वात घातक कोरडी. तर कोरडी काय काम करते, कोरडी जर धुवारी आली तर जमिनीचं तोंड बांधण्याचं काम करतं. ते काय करते, ती जमिनीचं तोंड बांधते. म्हणजे त्याची फोटोसिंथेसिस क्रिया झाडाची थांबते. म्हणजे वरून जर तुम्ही खाली जर कोरलं तर बैल बनून घ्याल एवढा गारा निघेल. पण त्या जमिनीचं तोंड बांधल्यामुळे तो कापूस लाल पडतो किंवा पिवळा पडतो किंवा सलाटतो, असा प्रकार घडतो. म्हणून बीटी कापसामध्ये तुम्हाला एकच काम करायचं, ज्याच्याकडे ड्रीप असेल, जर कोरडी धुवारी आली, जर ड्रीप असेल तर सरळ एकच काम करायचं. तुमच्याकडे जर ड्रीप असेल तर फक्त मोजून 2 किंवा 3 मिनटं ड्रीप चालू करायचं, जेणेकरून त्याच्यावर दव पडला पाहिजे आणि तेवढी जागा मोकळी झाली पाहिजे. तर त्याला श्वासोश्वास घेता आला पाहिजे. या पद्धतीने करावं. आपल्याकडे मूग हे पीक नामशेष होत चाललं आहे. मूग कोणाला पिकतो का एकरी 5 क्विंटल 6 क्विंटल, कोणालाच पिकत नाही. टाकत बी नाही लोक जास्त. आणि नेमकं जेव्हा मुगाला फुलर येतं तेव्हा नेमकं धुवारी बी येते. तर नेमकी जर तुम्हाला कोरडी धुवारी आली तर मुगाला आपण जे अर्धा बिघा 1 बिघा जो मूग लावतो, कोरडी जर धुवारी आली तर एकच काम करायचं. तिथून पुढे तुम्हाला एकच काम करायचं की फक्त जे आपण पाणी पितो ते पाण्याचा फवारा करून घ्यायचा फक्त तिथं. म्हणजे त्याचं फुलं धुतल्या गेलं पाहिजे फक्त, हेच काम करायचं. या पद्धतीने करावं. फवारणी करताना एक अडचण तुम्हाला येऊ शकते. समजा एवढा कापूस असेल, इकडची हवा असेल तर जाणवणार नाही, पण तिकडनं परत येताना तुमच्या अंगावर येईल.
का येईन? कारण की आपल्याकडे सर्व लोकांकडे बजरंग नोझलचे स्प्रे आहेत, बारीक दुप्पट फेकतात ते. कारण फवारणी करायचे बी काही नॉर्म्स आहेत. फुलबाईचं शर्ट घालावं लागतं, डोक्यात हेल्मेट टाकावं लागतं, व्हाईट चष्मा लावावं लागतं. पण आपल्याकडे तसं कोणीच करत नाही. निव्वळ बनेवर फवारणी करतात आपल्याकडे, निव्वळ बनेवर 99%. का करतात मला माहीत नाही. आणि बऱ्याच लोकांचं अंगही आग मारतं, काही लोकांना औषध बी लागतं, होतं ना असं कधी कधी. फक्त हे होऊ नये याच्याकरता काय करायचं? कारण की तुम्ही हे करत असताना तुम्हाला घाम बी भरपूर येतो. हे जे आपल्या हाताला केस आहेत, हे केसामध्ये एक प्रकारची व्हेन आहे. एकदा पिलेलं वाचेल पण याच्यातून गेलेलं वाचत नाही. बऱ्याच लोकांना मजुरासाठी 50,000 लाख रुपये भरावं लागतात. तर तो प्रकार होऊ नये याच्याकरता एकच काम करायचं. आपल्याकडे जे बी तेल असेल, खोबरेल असेल, शेंगदाणा असेल, तीळ असेल, सनफ्लॉवर असेल, कोणतंही घ्या, एवढ्याच बॉटलमध्ये तेल घ्यायचं. कमीत कमी मालक आणि नौकर पंप उचलायच्या अगोदर दोघांनी एकच काम करायचं, हातावर तेल टाकायचं, 2 पळी तेल टाकायचं, त्याला व्यवस्थित चोळून घ्यायचं. जिथून आपला हात ओपन आहे तिथे एकदा असा हात फिरून घ्यायचा आणि एकदा असं तोंडावरून फिरून घ्यायचं. याच्यानं काय होईल? जसं आपण पाण्यावर तेल टाकतो, तेल वरच्यावर तरंगतं, तर त्या हिशोबाने बीटी कापसावर तुम्ही फवारणी करताना जो दव उडेल तो तुमच्या स्किनला टच होणार नाही, वरच्यावर थांबेल. 2 पळी तेल काही लाख रुपयाचे भेटत नाही आणि तो प्रयोग करायला काही हरकत नाही. तो प्रयोग करावा ही माझी तुम्हाला. आणि तुमचं अंग जे आग मारतं ते मारणार नाही. 2 पळी तेल काही लाख रुपयाचे भेटणार नाही, तो प्रयोग करायला हरकत नाही. काही लोकांना आम्ही सांगतो, काही लोक म्हणतात साहेब मी 25 वर्षापासून मारतोय, मला काहीच झालं नाही. मी त्याला सांगतो अजून 5-1 वर्ष वाढून घे, काय प्रॉब्लेम. सरळ सरळ उद्देश आहे. ज्याच्यात तुम्हाला समाधान भेटतं ते काम करावं. आणि असे जे मेळावे असतात, कुठेही कंपनीची व्हरायटी असेल काही नाही, आपल्याला फक्त अर्धा पाऊण तास जायचं. आपला पिंडच जर शेती असेल तर त्या शेतीवर कमीत कमी आपण चांगल्या पद्धतीने लक्ष द्यावं, हीच माझी तुम्हाला विनंती असेल. बीटी कापसामध्ये जसं जुने लोक जे होते, केळी, ऊस आणि मिरची याला जसं माती चढवायची किंवा गठ्ठा बांधायची किंवा मान भरणं म्हणायची, त्या हिशोबाने बीटी कापसाला माती चढवायची. याचा सरळ सरळ उद्देश असा आहे की आज जो पाणी पडतोय तो उद्या पडेल किंवा पुढच्या वर्षी पडेल याची गॅरंटी नाही. आपल्या कापसाला 500 मिलीमीटर पाणी लागतो, आज बी 1000 मिलीमीटर पाणी पडतो, पण त्याला काळ वेळ काहीच नाही आहे. कधी पडतो कधी गायब होतो. त्या हिशोबाने जर तुम्ही त्याला माती चढवली किंवा मान भरली तर त्याच्या खालचा ओलावा टिकून राहतो. तर त्या हिशोबाने कमीत कमी त्या बीटी कापसाला तुम्ही हे काम करावं. या पद्धतीने मी तुम्हाला बोलेन. बीटी कापसामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा, आता ज्याचा कोणाचा कापूस जर पिवळा होत असेल किंवा लाल होत असेल तर त्या शेतकऱ्याने एकच काम करायचं, 13-0-45. समजतं ना सर्वांना? 13-0-45. त्याला जर तुम्ही 25 किलोच्या बॅगमध्ये घेतलं तर एकरी 5 किलो, आणि जर तुम्ही लिक्विडमध्ये घेतलं तर पंपाला 50 ml हे तुम्ही मारा. याचा उद्देश आहे 13-0-25. याच्याकरता आपल्याला मधल्याची गरज नाही. आता आपल्याला फक्त नत्र आणि पोटॅशची गरज आहे त्याच्यात. जसं आपण युरिया आणि पोटॅश टाकतो तसं ते 13-0-45 आहे. तर ते काय काम 13 याच्यासाठी करतो आहे की 13 नत्र आहे. आपण जसं आपले केस असतात, आपण दर 10-15 दिवसांनी ट्राय करतो, दर 10-15 दिवसांनी ट्राय करतो की जेणेकरून बसा काही प्रॉब्लेम नाही. दर 10-15 दिवसांनी आपण ट्राय करतो की आपले केस पांढरे करायचे, म्हणजे काळे करत असतो का की लोकांना चांगले दिसलं पाहिजे. तर त्याच्याकरता 13-0-25 जे आहे, तर 13-0-25 हे काय काम करतं की ते 45 ते प्राणमध्ये फिरवायचं काम करतं. कारण की तुमचा कापूस हा हिरवा असणं बी गरजेचं आहे, कमीत कमी 2 वेचणीपर्यंत, की जेणेकरून जर तुम्ही ते केलं तर तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. ज्याचा कापसावर जर चांगला पाणी पडला आणि विल्टिंग जर येत असेल, विल्टिंग 2 प्रकारचं असतं, एक फिज्युरम विल्ट आणि एक पॅराविल्ट. जे विल्ट असतं, जे पाण्यामुळे होतं, त्याचे पानं खालच्या बाजूने झुकतात आणि त्यावेळेस त्याला एकच काम करायचं, जे ब्ल्यू कॉपर, ज्याला कॉपर ऑक्झी क्लोराईड म्हणतात, ते कॉपर ऑक्झी क्लोराईड 25 ग्रॅम आणि 13-0-25 50 ग्रॅम 4 दिवसाच्या अंतरात 2 फवारण्या करा. तुमचा कापूस सुस्थितीत येऊ शकतो. या पद्धतीने करावं. बीटी कापसामध्ये या जर तुम्ही गोष्टी केल्या तर कदाचित तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. आणि माझी तुम्हाला विनंती असेल, मी तुम्हाला एकच विनंती करेल की कुठेही कापसाचं पीक असो तिथे जा, पहा आणि त्याचं निरीक्षण करा. तुम्ही आले म्हणजे लावलंच पाहिजे असा अधिकार नाही. जर आवडलं तर लावायचं, नाही आवडलं सोडून द्यायचं. त्याचं काही आपल्याला काही शिक्का मारलेलं नाही, आलं म्हणजे लावलंच पाहिजे. तुम्हाला जर ते पसंती पडली, ते जर आवडलं, तर याच्यात तुम्ही काय काय पाहिलं या वाणामध्ये? या वाणामध्ये एकच तुम्हाला पाहायला मिळेल की नवनवीन वाण तुम्हाला द्यायचा प्रयत्न करतो आहे. हेच वाण पुढच्या येणाऱ्या 2 वर्षात मॅकॅनिकल पिकिंगमध्ये येत आहे. तुम्हाला वाण कसं लावायचं? 3x अर्धा. किती? 3x अर्धा. 2 झाडातलं अंतर अर्धा फूट आणि 2 ओळीतलं अंतर 3 फूट. तर याच्यात झाडं किती बसतील? एका एकरमध्ये 27,000 प्लांट येतील. किती? 27,000. आता तुम्ही किती लावतायत? जास्तीत जास्त 42 ते 85 झाडांपासून लावतायत. आणि 45 झाडांपासून जर तुम्ही 15 क्विंटलची अपेक्षा करत असाल तर एका झाडाला किती कापूस लावा लागेल ते तुम्ही विचार करा. तर मॅकॅनिकल पिकिंगचा कापूस याच्यासाठी काढतोय
त्याची उंची खूप मोठी राहणार नाही, त्याची उंची 3च फूट राहील. एका प्लांटला कमीत कमी 18 ते 21च बोंडं लागतील आणि वन टाईम फुटेल. जसं कापसाचं म्हणजे गव्हाचं मशीन जसं तर पंजाबचं हार्वेस्टर, तिकडच्या बांधात तुम्ही ट्रॅक्टर किंवा गाडं उभं करायचं, इकडनं तो हार्वेस्ट करेल आणि तुमच्या याच्यात का टाकून देईल. इथपर्यंत योजना येते आणि याच कापसामध्ये आम्ही त्याचं नियोजन करतो आहे. तर तुम्हाला येणाऱ्या 2 वर्षात आम्ही तुम्हाला तुमच्या माथी मारणार नाही, त्याचे डेमो देऊ. त्याच्याकडे समजा आधी इथे जे लोक आले यांच्यापैकी 2-4-10 लोकांना आम्ही डेमो देऊ. त्यांचं नाव आहे, आमच्याकडे नंबर आहे. तुमच्याकडचं नाव आणि नंबर घेण्याचं कारण एक की आम्हाला काही तिथले यादी तुमची जिल्हा परिषदला सादर करायची नाही आहे, की जेणेकरून तुमचा नाव आणि नंबर आमच्याकडे असला तर जेणेकरून आम्ही ते नाव आणि नंबर तुम्हाला कॉन्टॅक्ट करू शकतो. आमचा कोणी आला तर तुमचा चेहरा जर ते लक्षात आला तर तुम्हाला माहिती असेल की आपण कुठे शनी मांडरला कार्यक्रमाला गेलो तर हे साहेब भेटले होते. तर त्या हिशोबाने तुमच्याकडनं 10 गुंठे 15 गुंठे आम्ही जमीन घेऊ, त्यात तो डेमो देऊ, अशाच लोकांना बोलू आणि ती ट्रॅक्टर तुम्हाला वेचून दाखवू. जॉन डियर ट्रॅक्टर त्याच्यावर ते बनवलेलं आहे. ते एकदाच फुटतं, वन टाईम पिकिंग करतं. कापूस वेचायची मजुराची गरज पडणार नाही. 3च फूट कापूस वाढेल, 3 वेळा चमत्कार मारावा लागेल, त्याची हाईट 3च फूट राहील आणि तो कापूस तुम्हाला वन टाईम पिकिंग येईल. या पद्धतीने कापसाचं नियोजन होतं आहे आणि तो कापूस आम्ही तुम्हाला देणार आहे. कारण की सर्वात महत्त्वाचा मुद्दा आपल्याला कापूस वेचायला मजूर भेटत नाही, निंदायला मजूर भेटत नाही. सर्वात मोठी समस्या तुमची आणि सर्वांचीच आहे. तर त्या हिशोबाने तुम्ही करायचं आहे. बीटी कापसामध्ये काही लोकांनी एकाने मला प्रश्न विचारला होता की बीटी कापसामध्ये बोंडअळी. तर बोंडअळीचा मुद्दा मी तुम्हाला सांगतो. आपल्याकडे बी चांगलं आहे, आपल्या देशामध्ये बी चांगलं आहे, पण आपल्या स्वतःची टेक्नॉलॉजी नाही आहे. आपण जी टेक्नॉलॉजी वापरतो ती मोन्सॅन्टो कंपनीची वापरतो. तर मोन्सॅन्टो कंपनीची बाकीचे लोक म्हणतात की याच्यात जीन्स कमी करून टाकला, फरानं कमी करून टाकलं. तसं काही नाही. जीन्स काही इंजेक्शने टाकल्या जात नाही. तर आपण त्यांच्याकडनं ज्या जीन्स विकत घेतला, जी टेक्नॉलॉजी विकत घेतली, 2002मध्ये बीटीचा उगम झाला तेव्हा त्यांनी आपल्याला अट घालून दिली. जसं आपण रेतीचं ट्रॅक्टर घेऊन जातो त्या ते आपण त्यांची पॉलिसी फाडतो, रॉयल्टी भरतो, मग तो आपल्या ट्रॅक्टरमध्ये रेती टाकून देतो. तर त्या हिशोबाने जेव्हा त्यांनी आपल्याला टेक्नॉलॉजी विकत दिली तेव्हा त्यांनी काय अट घातली की तुम्हाला 2-2 रो कापसाच्या नॉन बीटीच्या लावायचे आहेत. का लावायचे आहेत? त्यांना गरज नाही त्याची. कारण की याच्यासाठी लावायच्या होत्या की कापसावर पडणारी अळी ही कापूस आणि कापूसच खाते, ती दुसऱ्या पिकावर डायव्हर्ट होत नाही. त्याच्याकरता 2-2 जर तुम्ही रो लावल्या तर ही बीटीवर पडणारी अळी नॉन बीटीवर डायव्हर्ट होईल, मग त्यासाठी खाद्य तयार होईल. पण तुम्ही काय मी काय सर्वांनीच जाता जाता आपल्याकडे बच्चं म्हणायचं त्याला 120 ग्रॅमचं, ते जाता जाता आपण ते नाल्यात फेकून दिलं. ते सर्वांनीच फेकलं. ते 2017-18 वर्ष असे गेले की त्या 2017-18 वर्षामध्ये मला नाही वाटत कोणाला 1-1.5 क्विंटल कापूस पिकला असेल. सर्व बोंडअळीने खाल्ला. तर त्याच्याकरता आपल्याकडे आता कोरोना आला होता. कोरोनामुळे माणसामुळे माणूस मरतोय कोणाला माहिती होतं का? कोणालाच माहीत नव्हतं. तर त्याच्याकरता आपण काय काय काम केलं? सॅनिटायझर लावलं, मास्क लावलं, सोशल डिस्टन्स पाळला, एक लस आली, दुसरी लस आली, बूस्टर डोज आला, म्हणून आपण एकत्र बसलो आहेत. असे कोरोनामध्ये बसलो असतो का आपण? तो दूर जर 100 फुटामध्ये तर त्या तिकडे नमस्कार करायचा, आपण तिकडेच थांबतो, इकडे यूज नको. तर त्याच्यामुळे त्याला आळा घालण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले, म्हणून आज एकत्र बसलो आहे. तर तेच काम तुम्हाला बीटी कापसामध्ये करायचं आहे. तर त्यांनी एकच काम केलं की आता तुम्हाला 475 ग्रॅमचं पॅकेट येतं आहे. त्यात 450 ग्रॅम बीटी आहे आणि 25 ग्रॅम नॉन बीटी आहे. तर नॉन बीटी काय काम करतं आहे? तर 100 झाडामध्ये जर 2 नॉन बीटीच झाडं असले, नॉन बीटीच झाड ओळखायची तुम्हाला मी खून सांगतो. भरपूर पाती असते तिला, बारीक बारीक बोरावडी बोंडं असतात, फुटणार नाही आणि त्याचा कापूस निघणार नाही. ते फक्त नॉन बीटीच झाड आहे, ते याचं रक्षण करतं आहे. आणि त्याच्यात एकत्र काय करायला सांगितलं? त्याचा कलर बी एकच ठेवायला सांगितलं, लाल तर लाल, हिरवा तर हिरवा. त्याच्यात बी जर 2 कलर केल्याचे लोकांनी ते बी येथून फेकून दिलं असतं. म्हणून त्याचा कलर एक केला, 475 ग्रॅमचं पॅकेट तुमच्या हातात दिलं आणि ते तुम्हाला लावायला दिलेलं आहे. तर त्या हिशोबाने करावं. बीटी कापसामध्ये जर तुम्हाला गुलाबी बोंडाडी ओळखायची जर खून माहिती असेल तर मी तुम्हाला सांगून देतो. जर आपल्याकडे ट्रॅप भेटतात, ट्रॅप कोणी आकाशकंदील म्हणतो, कोणी काही म्हणतं, कोणी काही म्हणतं, मला माहीत नाही. तुम्ही जर नंदुरबार पंचायत समितीमध्ये जर गेले तुम्हाला फुकटात ट्रॅप भेटत आहेत. त्याची जी गोडी असते तो वायसर टाईप असते. तुमच्यासाठी वायसर आहे, पण त्याला मादीचा वास असतो त्या गोडीला. त्या गोडीला हाताने पिरगडायचं नाही. एकदाच जर कापूस आपला 5 फूट वाढत असेल, एकदा 7 फुटाची काडी लावायची. कापूस जर 2 फुटाचा असेल, 3 फुटाचा असेल तर तो ट्रॅप 4 फुटावर लावायचा. 1 फूट उंच पाहिजे कापसापेक्षा. ती गोडी जी असेल ती आपण जी पुडी फाडतो, ती पुडी फाडल्यानंतर ती गोडी तिथे ॲडजस्ट करायची, तिला हात लागू द्यायचा नाही. ती व्यवस्थित त्याच्यात त्या होलमध्ये टाकायची, जेणेकरून त्याला आपला हात लागला नाही पाहिजे. त्याला मादीचा वास असतो, त्या मादीच्या वासात तो नर आकर्षित होतो. आतापर्यंत कोणी विचारलं नाही की त्याला एवढी लंबी पिशवी का दिली. लांब पिशवी याच्यासाठी दिली की तीच पिशवी तुम्हाला काय करायची, दांड्याला बांधून ठेवायची. जो दांडा तुम्ही लावाल त्यालाच बांधायची. तर ट्रॅप काय काम करतं? ट्रॅप हे इंडिकेटरचं काम करतं. समजून चला मी नंदुरबारकडनं आज आलो, मी दोंडाईच्या रोडने जात होतो आणि मी वावतपासून
जेव्हा मला इकडे वळायचं होतं मी उजव्या साईडचं इंडिकेटर दिलं माझ्या गाडीचं, त्या मागच्याला वाटलं की याला इकडे जायचं होतं, असं फिरून चालला गेला. ती इंडिकेटरचं काम ती ट्रॅप करत आहे. म्हणजे याचा सरळ उद्देश असा आहे की ते ट्रॅपमध्ये जी गोडी लागली असते त्याला मादीचा वास असतो, त्या गोडीला त्या मादीच्या वासाने तो नर आकर्षित होतो, त्या गोडीला ठोकला जातो आणि तो पिशवीत पडतो. तोच जर पिशवीत अटकून गेला तर त्याची मजाल नाही, तो वरती येऊन जाईल. पण आपला प्रॉब्लेम काय, आपण ट्रॅप बांधतो बरोबर, पण ती पिशवी तशी हालत राहते. मग तो ट्रॅपमध्ये येतो बी, थोडी मजाही करतो, निघून बी जातो. मग तर तो ट्रॅपमध्ये जर तो नर अटकून गेला तर नराचं आणि मादीचं संक्रमण होणार नाही, म्हणून ते पुढच्या पिढीला जन्म देणार. हा सरळ त्यातला उद्देश असेल. या हिशोबाने करावं. बीटी कापसामध्ये जर तुम्ही या गोष्टी जर केल्या तर तुम्ही कदाचित तुम्हाला सक्सेस राहील. आणि आमचा मानस पण तोच आहे. आमचा सर्वात आमचा प्रांजळ हेतू हाच राहील की आमच्या सांगितल्यामुळे जर तुमचं 1 क्विंटल अर्धा क्विंटल जर उत्पन्न वाढलं तर तुमचे आम्हाला पैसे नाही पाहिजे, तुमचे आशीर्वाद जरी आम्हाला भेटले तरी भरपूर असतील. या एका उद्देशाने आम्ही तुमच्यापर्यंत येतो. उद्देश एक की बीटी कापसामध्ये बोलणं खूप आहे. मी बोलताना तुमची 1 तास बोलू शकतो, नो प्रॉब्लेम. पण बीटी कापसामध्ये जर तुम्ही मी ज्या ठराविक तुम्हाला गोष्टी सांगितल्या जर तुम्ही केल्या तर कदाचित कोणत्याही प्रकारची तुम्हाला अडचण येणार नाही. असो, तुम्ही आमच्या विनंतीस मान देऊन इथपर्यंत आलात त्याबद्दल शनी मंडळ असेल, परिसरातील सर्व गावं असतील तर त्या सर्व शेतकरी भावांचं पुनश्च एकदा राशी कंपनीच्या वतीने एकदा आभार मानतो. येणारा खरीप, आपला रब्बी आणि दिवाळी दसरा आपल्या सर्व शेतकरी भावांना सुख समृद्धी आणि भरभराटीचा जावो आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये आपली तब्येत चांगली आणि हेल्दी राहो, आपलं आरोग्य चांगलं राहो, ही जे ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि माझे लांबले 2 शब्द सांगतो. आपण ज्यांनी आपल्याला इथे बोलवलं तर त्यांचा एक छोटेखानी सत्कार आमच्या कंपनीच्या वतीने करतो. या आपण सर या दादा, या ना या इकडनं या तुम्ही हात लावा आमच्याकडनं. या घ्या हा रुमाल काढून टाका तुम्ही तिकडे सारखा आहे. हो हो सरकून घ्या मग. हो थांबा. आपण या इकडे सर. या पण शिबिर राहते तुम्हाला आमची आठवण येईन गावात गेल्यानंतर बाजार करताना. आमचे कंपनीचे जे डिस्ट्रीब्युटर आहेत शिवार ॲग्रो एजन्सी नंदुरबार, तर त्यांचे जे वितरक आहेत तर त्यांचेही मी माझ्या वतीने छोटासा सत्कार करू इच्छितो. आम्ही तुमचा सत्कार तुम्ही एवढ्या लांब ना आलेले. हां या दादा. तुमचं बी चांगलं योगदान आहे, लोकांना चांगलं जीवन अशी आमची इच्छा आहे. कोणी आलं का विचारा. मी जे बोललो ते तुम्हाला समजलं का नाही समजलं? त्याचं बऱ्याचदा कंपन्या कार्यक्रमाला जातो आपण, आपल्या डोक्यात एकच हेतू असतो की फक्त फोटो काढायचं आणि पुढे जायचं आहे, की ते फोटो काढायचं नाही. आमचा उद्देश असा आहे की जे मला ज्ञान आहे ते जर मी तुम्हाला नाही दिलं तर त्याचं मला काही आचार टाकायचं नाही, बरोबर? तर जे करून जर आम्ही सांगितल्या 10 गोष्टीपैकी जर तुम्ही 3 जरी उतरवले शेतामध्ये तर तुमचा जर फायदा झाला नक्कीच आम्हाला समाधान लाभेल. हाच एक उद्देश. माझी तुम्हाला हंबल रिक्वेस्ट राहील की कोणत्याही कार्यक्रमाला जा तिथे त्याचं निरीक्षण बारीक करा. कारण की बऱ्याचदा काय असतं, आपण मार्केटमध्ये जेव्हा जातो तर आपण जर तुम्ही राशी स्विफ्टचा जर प्लॅन केला घ्यायचा तर तुमच्या साडूचा फोन येईल, कोणी तुमच्या मित्राचा फोन येईल, भडगाव येईल, जळगाव येईल, तो म्हणतो ही घ्या, आपल्याला घ्यायची राशी स्विफ्ट, चौथंच काहीतरी घेऊन येतो आपण घरी. तोच प्रकार करू नका. एकदा तुमचा निर्णय फायनल करा. एकदा तुमचं मन जर फायनल झालं, एक छोटंसं उदाहरण तुम्हाला सांगतो की जेणेकरून तुम्हाला सर्वांना कळेल. एक कुंभार होता ज्या चिलम खूप लोक प्यायची, तर त्याने काय केलं, गाऱ्याला आकार दिला चिलमचा. तर त्याची मिसेस आली आणि त्याला सांगायला लागली की तुम्ही काय चिलम पाजता, तो पिणारा बी जळेल आणि चिलम बी जळेल, पिणारा बी जळत राहील आणि चिलम बी जळत राहील. तर त्याच्याकरता तुम्ही एकच काम करा, याला मटकं बनवा. तर त्याने मटकं बनवायचा आकार चालू केला. तर त्या गाऱ्यातून आवाज आला. तर त्याने आवाज आला की तू का विचार बदलला, तू तर चिलम म्हणत होता. तर त्याने सांगितलं की मी माझा एक विचार बदलला. काय सांगितलं त्याने, माझा एक विचार बदलला.
तर ते गारा त्याच्यात म्हणायचा की तू फक्त विचार बदलला तर माझी जिंदगी बदलली. म्हणून मान घेताना असं घ्या की जेणेकरून आपल्या शेतीत चांगलं पिकलं पाहिजे आणि आपला त्याचा मोबदला चांगला आला पाहिजे. हेच तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. नमस्कार.